नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील पावसासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आता आपण पाहणार आहोत. राज्यामध्ये उन्हाची तीव्रता देखील बऱ्याच भागात वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे पावसाचा जोर देखील राहणार आहे. हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घेणे गरजेचेच राहील. सध्या स्थितीला जरी आता उघडीप असले तरी काही ठिकाणी पुढील काही तासात चांगलं वातावरण सक्रिय होईल. मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. आता आपण तब्बल 4 दिवसाचा अंदाज पाहणार आहोत. 4 ते 5 दिवसाचा. यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळेल. एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जिंतूर, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, लोणार, पैठण, बीड या जिल्ह्यामध्ये काय होत आहे, ढगाळ वातावरण आता चांगलं वाढत चाललेलं आहे. उन्हाची तीव्रता तर या भागामध्ये चांगलीच पाहायला मिळत होती. आता हळूहळू ढगांची निर्मिती वाढत जाईल व मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात पाहू शकता इकडे माजलगाव, केजचा उत्तरेकडील भाग, बीड, चौसाळ्याचा भाग असेल. या भागात मध्यम ते जोरदार पावसाला वातावरण पुढील काही तासात तयार होणार आहे. चांगला पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या 1 ते 2 दिवसापूर्वी तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवू शकता. व तुमच्या तिकडे सध्या स्थितीला उघडीप आहे का, पाऊस चालू आहे ते देखील नक्की कळवा. तसेच बार्शी, इकडे धाराशिव, परंडा, कुरुंदवाडी, वैराग, तुळजापूर, मोहोळ, अकलूज, पंढरपूर, सोलापूरच्या भागात देखील पावसाला वातावरण चांगलं सक्रिय होणार आहे. मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यातले त्यात मुसळधार पाऊस सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील इकडे भद्रावतीचा भाग असेल या ठिकाणी सुरू आहे. तसेच इकडे पाहू शकता वरुडच्या उत्तरेकडील भागात तीव्र विजांसह पावसाचा अंदाज पुढील काही तासात पाहायला मिळणार आहे. हाच प्रभाव आपल्याला काप, आदिलाबाद पर्यंत पाहायला मिळेल. राजुराच्या बऱ्याच भागात जोरदार हजेरी लागेल. तसेच इकडे वडकी, पुणेचा भाग असेल, रोही, यवतमाळ, नेर, दरवाचा भाग असेल. या भागापर्यंत मध्यम ते जोरदार असा पाऊस देणारे ढगांची निर्मिती होत चाललेली आहे. हे ढग राज्यातील बऱ्याच ठिकाणी निर्माण होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देतील असा अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच पुढे पाहू शकता इकडे माकोना, गडचिरोलीचा भाग असेल, इकडे कारंजा असेल, अमरावती, आर्वी, कोंडली, नागपूर, भंडारा, उमरेड, देसाईगंजच्या भागात तसेच गोंदियाच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार हजेरी पावसाची आपल्याला लागण्याचा अंदाज दिसून येत आहे. तसेच उर्वरित जो भाग असेल विदर्भातील त्या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा जोर बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे पाहू शकता वैजापूर, मनमाड, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव असेल, खामगाव असेल, अकोला, चिखली, नंदुरबारचा बराच भाग असेल. शिरपूरच्या भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार हजेरी पावसाची पाहायला मिळेल. परंतु सार्वत्रिक पाऊस होणार नाहीये हे देखील लक्षात घ्या. तशी शक्यता इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, अहिल्यादेवीनगर, जुन्नर, इगतपुरी, नाशिकचा भाग असेल. तसेच खेड, खोपोली, दौंड, पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळ्याचा राहिलेला भाग असेल. बार्शीचा पूर्वेकडील उत्तरेकडील भाग असेल. पंढरपूर पूर्ण भाग असेल. वडूज, विटा, कराड या भागाकडे देखील उन्हाची तीव्रता आता इथून पुढे वाढत जाईल व स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला तुरळक भागासाठी पाहायला मिळण्याचा अंदाज दिसून येत आहे. तसेच आता पुढे पाहू शकता विदर्भाचा पूर्ण भाग असेल. या भागात पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे. तसेच आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता चांगला जोर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात आता उद्याची स्थिती पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस राज्यात पाहायला मिळणार आहे. बीड, लातूर, सोलापूर, अकलूज, अहिल्यादेवीनगर, नांदेड, विदर्भातील सर्व जिल्हे यामध्ये पाहायला मिळत आहे. चंद्रपूरच्या भागापर्यंत पावसाला चांगलं वातावरण सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहे. वाणी, पुसद, वाशिम, हिंगोली, जिंतूर असेल, इकडे लोणार असेल, चिखली, जालना, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर असेल, वैजापूर, चाळीसगाव, मनमाड असेल, अहिल्यादेवीनगरचा बराच भाग, दौंड, करमाळा, जामखेड, इंदापूर, बारामती, पंढरपूर, सोलापूर या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाचं वातावरण आपल्याला दिनांक 5 तारखेला पाहायला मिळेल. 6 तारखेला देखील राज्यातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील. विशेष करून मराठवाड्यात जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात देखील जोरदार पाऊस. 7 तारखेचा विचार केला तर 7 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव चांगला बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील पाहायला मिळू शकतं. तसेच 8 तारखेला पाहायला गेलं तर 8 तारखेला देखील पावसाची तीव्रता बऱ्यापैकी पाहायला मिळू शकते. मध्यम ते जोरदार पाऊस विदर्भातील बऱ्याच भागात राहील. मात्र इकडे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीशा प्रमाणामध्ये कमी होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा.